त्या दिवशी इतिहासाचा पार्ट आपला राहिला होता, तो कम्प्लीट करून घेऊया आज. म्हणजे कोणाचा तरी माईक ऑन आहे कृपया. हा, नेहा जगताप मॅडम, ओके ठीक आहे. तर आपलं साधारणपणे इतिहासाचं म्हणजेच परिसर अभ्यास प्लस इतिहास या अर्थाने जर आपण विचार केला तर ती एक नोट्स आपल्या बाकी राहिल्या होत्या, त्याचा अभ्यास करणं बाकी होतं. त्याच्याबद्दल थोडी माहिती आपण बघूया. कोणाचे व्हिडिओ चालू असतील तर व्हिडिओ बंद केले तरी चालणार आहेत, व्हिडिओ ऑन करू नका. फक्त या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांना सांगितलं जाईल किंवा ज्यांना वाचायची इच्छा असेल त्यांनी वाचन करायचंय. नंतर मी एक्सप्लेन करणारच आहे. माझा आवाज येतोय व्यवस्थित तुम्हाला? हो सर. येतोय ना? तर आपण त्या दिवशी माझ्या मते जनपदे आणि महाजनपदे आपलं चालू होतं. हा हा फार महत्वाचा पार्ट आहे, यांच्यावर खूप सारे प्रश्न येतात. वैशाली आहेर मॅडम, वाचता का तुम्ही? वैशाली आहेर मॅडम, आहे कोणाला वाचणं शक्य? ठीक आहे. तर जनपदे आणि महाजनपदे बघूया. साधारणपणे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 हा कालखंड म्हणजे वैदिकोत्तर कालखंड मानला जातो. आता वैदिकोत्तर म्हणजे वैदिक सोडून वैदिक नंतरचा कालखंड आहे. इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600. आपण माहिती इसवी सन पूर्व मध्ये शून्यापर्यंत परत येत असतो, तर 1000 पासून 600 पर्यंत आपण आलोय, तो वैदिकोत्तर कालखंड आहे. भारतीय उपखंडाच्या वायव्येला आजच्या अफगाणिस्तानापासून पूर्वेला बिहार, बंगाल आणि दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरलेली होती. संस्कृत, पाली, अर्धमागधी या साहित्यात जनपदांची नावे आढळतात. जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्ती ज्या असतात त्यांना गणपरिषद असं म्हटलं जायचं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं त्यांना गणपरिषद असं म्हटलं जायचं. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट, अशा चर्चा जिथे होत त्या सभागृहाला संथागार असे म्हटले जाईल. आता जिथे गणपरिषद होत त्या भागाला संथागार असं म्हटलं जाईल. गौतम बुद्ध हे शाक्य या गणराज्यातले होते. लक्षात ठेवायचंय, गौतम बुद्ध कोणत्या गणराज्यातले होते? तर शाक्य नावाच्या गणराज्यातले होते. प्रत्येक जनपदाची स्वतंत्र ज्ञानी होती. जे काही 16 जनपदे होते त्यामध्ये प्रत्येकाची एक स्वतंत्र कॉइन्स होते, नाणी होती. आता त्याच्यामध्ये महाजनपदांमध्ये कोसलचा विचार जर केला, कोसल महाजन पदाचा विस्तार हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला होता. तर कोशल जे महाजन पद होतं त्याचा विस्तार कुठे झाला होता? हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला होता. श्रावस्ती ही कोसल महाजन पदाची राजधानी होती. कोसल महाजन पदाची राजधानी जर विचारली त्याचं नाव होतं श्रावस्ती, लक्षात ठेवायचं आहे. पुढे आहे गौतम बुद्ध श्रावस्तीमधील जेतवन या प्रसिद्ध विहारामध्ये दीर्घकाळ राहिले होते. तर लक्षात ठेवा, श्रावस्ती काय आहे तर कोसलची राजधानी होती. तिथे जेतवन नावाचा जे विहार आहे तिथे गौतम बुद्ध दीर्घकाळ राहिलेले होते. कोसलचा राजा प्रसेनजित हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या समकालीन होता. पुढचा आहे वत्स. वत्स महाजन पदाचा विस्तार उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजेच आत्ताच अलाहाबादच्या आसपासचा प्रदेश. कौशांबी हे महत्वाचं व्यापारी केंद्र होतं. राजा उदयानंतर वत्स महाजनपदांचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकले नसून ते अवंती महाजनपदाच्या राजाने जिंकून घेतले. तर वत्स महाजनपद नंतर ते अवंती महाजनपदाचा जो काही राजा होता त्याने तो प्रदेश जिंकून घेतलेला होता. पुढे अवंती मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये अवंती नावाचं एक महाजनपद होतं. म्हणजे जसं आपण आता महानगर म्हणतो किंवा एक ज्याला प्राईम सिटी म्हणतो किंवा मेट्रो सिटी म्हणतो, तसा एक भाग तुम्ही डोळ्यासमोर आणा की कोलकाता, चेन्नई, मुंबई, नाशिक या पद्धतीने त्या त्या काळामध्ये ही महाजन पदं होती. मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये अवंती हे प्राचीन महाजन पद होते.
अवंतीचा राजा प्रदयोद हा जो होता प्रदयोत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांना समकालीन होता. अवंतीचा राजा नंदीवर्धन याच्या कारकिर्दीत अवंती मगध साम्राज्यामध्ये विलीन झाली. आता नंदीवर्धन नावाचा जो शेवटचा राजा होता अवंतीचा, त्याची कारकीर्द संपली आणि त्याच्याच कारकिर्दीमध्ये मग अवंती हा मगध साम्राज्याचा भाग बनलेला आहे. आता मगध मगध साम्राज्य म्हणजे काय, तर बिहारमधील पाटणा, गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश. बंगालचा काही भाग याच्यामध्ये मोडतो. महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबिसाराचा राजवाडा बांधला होता. तर महागोविंद नावाचा वास्तुविशारद होता, त्याने बिंबिसाराचा राजवाडा बांधला. बिंबिसाराचा राजवाडा महागोविंद या वास्तुविशारदाने बांधलेला होता. इथे लक्षात ठेवायचं महागोविंद नावाचं वास्तुविशारद. बिंबिसारने गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्करलेले होते. ओके. त्यानंतर मगध साम्राज्याचा उदय कसा झाला तो बघणं सुद्धा इंटरेस्टिंग आहे. बिंबिसारचा जो मुलगा होता त्याचं नाव होतं अजातशत्रू. अजातशत्रू नाव होतं त्याचं. तर अजातशत्रू याने मगधाचा विस्तार करायचं ठरवलं की नाही, वी एक्सपांड आवर काय म्हणतात त्याला, आपलं एक साम्राज्य आपण वाढवूया, असा एक त्याचा हेतू होता. बिंबिसारचा मुलगा अजातशत्रू. त्यानंतर पुढं काय झालं, गौतम बुद्धांचं जे महापरिनिर्वाण झालं त्यानंतर अजातशत्रूच्या कारकिर्दीत राजगृह इथे बौद्ध धर्माची पहिली संगीती, संगीती म्हणजे परिषद, तर कोणाच्या काळामध्ये पहिल्यांदा बौद्ध धर्माची पहिली परिषद झाली, तर अजातशत्रू. अजातशत्रू कोण, तर बिंबिसारचा मुलगा, लक्षात ठेवा. आणि हेच पुढे हेच पाटलीपुत्र नावाने प्रसिद्ध झाले. कुठलं, तर पाटलीपुत्र हे आजच्या पाटणा शहराच्या परिसरात असावं. आता मगध साम्राज्याचा उदय अजातशत्रू नंतर बघा, पुन्हा लक्षात घ्या कोण कोणाचा मुलगा आहे, तर बिंबिसारचा मुलगा अजातशत्रू. बरोबर. बिंबिसारने काय केलं होतं, गौतम बुद्धांचं शिष्यत्व पत्करलं. अजातशत्रूने काय केलं, परिषदेत सहभाग घेतला किंवा पहिली परिषद आयोजित केली होती. नंतर अजातशत्रू नंतर काय झालं, त्यामध्ये होऊन गेलेल्या मगधच्या राजांमध्ये शिशुनाग नावाचा राजा महत्वाचा होता. बघा, सगळेच राजे होऊन जातात पण मग काही ठराविक राजांची नावं घ्यावी लागतात इतिहासामध्ये. तर शिशुनाग हा महत्वाचा राजा होता. उत्तर भारताचा जवळजवळ सर्व प्रदेश हा मगध साम्राज्याच्या अंमलाखाली आला. आता याच मगध साम्राज्यामधली एक ऐतिहासिक घटना घडली, ती फार महत्वाची आहे. ती म्हणजे इसवी सन पूर्व 634 ते इसवी सन पूर्व 324 या काळामध्ये मगध साम्राज्यावर नंद नावाच्या राजाची सत्ता होती. नंद नावाचा जो राजा होता त्या नंद राजाची सत्ता होती इसवी सन पूर्व 634 ते इसवी सन पूर्व 324. नंद घराण्याचा शेवटच्या राजाचे नाव होते धनानंद. हं? धनानंदच्या कारकिर्दीत चंद्रगुप्त मौर्य या महत्वाकांक्षी तरुणाने पाटलीपुत्र जिंकून घेतला. आता ही स्टोरी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की नंद घराण्याचा शेवटचा जो राजा होता तो होता धनानंद, आणि त्यांच्या दरबारामध्ये चाणक्य होते. मग काय झालं, चाणक्यांचा काहीतरी अपमान झाला त्या दरबारामध्ये. तर त्यावेळेस चाणक्यांनी त्यांना सांगितलं की जोपर्यंत तुझं साम्राज्य मी उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही आणि या जागेवर एक राजा बसून दाखवेल, असं एक त्यांनी चॅलेंज त्याला दिलं होतं. तोपर्यंत माझ्या शेंडीची गाठ सोडणार नाही, अशा पद्धतीची त्यांनी काय म्हणतात त्याला वचन घेतलं आणि ते सक्सेस करून दाखवलं चाणक्यांनी. कारण ह्या जगाच्या इतिहासामध्ये दोनच राजे असे आहेत की ज्यांना वंश परंपरागत गादी मिळालेली नाही. त्यामध्ये एक छत्रपती शिवाजी महाराज आणि एक चंद्रगुप्त मौर्य, हे दोनच नाव लक्षात ठेवा. कारण चंद्रगुप्त मौर्यला तयार केलं गेलं चाणक्यांनी तयार केलं. साधारण घरातला पोरगा होता, पुढे तो राजा झाला आणि मग त्याने खऱ्या अर्थाने साम्राज्य विस्तार केलं. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा वंश परंपरागत नाही मिळालं. हा, काही गोष्टी मिळाल्या, घरामध्ये बाळकडू मिळाले, परंतु छत्रपती तर
रयतेचा राजा, इथून जी सुरुवात झाली, असे दोनच राजे लक्षात ठेवा, चंद्रगुप्त मौर्य आणि छत्रपती शिवाजी महाराज. आता धनानंदाच्या कारकिर्दीमध्ये चंद्रगुप्त मौर्य या महत्वाकांक्षी तरुणाने पाटलीपुत्र जिंकून घेतले. आता याच्यामध्ये मौर्यकालीन भारताचा थोडा विचार आपण केला, तर मौर्यकालीन भारत म्हणजे काय, तर चंद्रगुप्त मौर्य आल्यानंतर काय काय झालं, तर इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये इराणमध्ये सायरस नावाचा राजाने मोठे साम्राज्य प्रस्थापित केलं होतं. कुठं? इराणमध्ये, लक्षात ठेवा. ही घटना इराणची. सायरस नावाचा राजा होता. इसवी सन पूर्व 518च्या सुमारास दारियुश नावाच्या इराणी सम्राटाने भारताच्या वायव्येकडील प्रदेश आणि पंजाबचा काही भाग जिंकून घेतलेला होता. इसवी सन पूर्व 518च्या सुमारास दारियुश नावाच्या इराणी सम्राटाने भारताचा वायव्येकडील प्रदेश आणि पंजाबचा काही भाग जिंकून घेतलेला होता. तर दारियुश नावाच्या सम्राट दारियुशने त्याच्या साम्राज्यात सर्वत्र दारिक नावाचं एक चलन लागू केलं होतं. लक्षात ठेवायचंय, दारियुश नावाचा इराणी राजा, इराणी सम्राट, आणि त्याने दारिक नावाचं एक चलन लागू केलं होतं. त्याच वेळेस ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने इसवी सन पूर्व 326 मध्ये भारताचा वायव्य प्रदेशावर स्वारी केली. भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी त्याने ग्रीक अधिकाऱ्यांचे नेमणूक केले. तुम्हाला चित्रामध्ये जो दिसतोय तो अलेक्झांडर अर्थात सिकंदर, ज्याला आपण बऱ्याच वेळा ओळखत असतो, जो जितेगा वही सिकंदर जे म्हणतो, तोच हा सिकंदर. तर ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने इसवी सन पूर्व 326 मध्ये भारताचा वायव्य प्रदेशावर स्वारी केली. भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी त्याने ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आणि त्यांना सत्रप असं म्हटलं गेले. ज्या ग्रीक अधिकारी त्यांना नेमले त्यांना सत्रप अशी उपमा त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण. बॅबिलॉन नावाचं जे ठिकाण आहे, अशा बॅबिलॉन नावाच्या ठिकाणी इसवी सन पूर्व 323 मध्ये सिकंदर मात्र मरण पावला. हे स्थळ आजच्या इराकमध्ये आहे. आता याच्यामध्ये ग्रीक सम्राट सिकंदरची स्वारी काय झाली, कोण वाचतंय? चला, वाचतंय कोणी? मी एक्सप्लेन करतो नंतर. वाचन करते कोणी? मी वाचते सर. हा, वाचा मॅडम. ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी. सिकंदराच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यातील व्यापार वाढला. पुढे गंधार नावाच्या कला शैलीचा उदय झाला. ग्रीक राजाची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत. त्यावर एका बाजूला ते नाणे पाडणाऱ्या राजाचे. सर आवाज येतोय? येतोय मॅडम, येतोय. हा, स्क्रीन जरा वर करा सर. त्यावर एका बाजूला ते नाणे पाडणाऱ्या राजाचे चित्र तर दुसऱ्या एखाद्या ग्रीक देवताचे चित्र असे. मौर्य साम्राज्य. चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली. त्याचा पाडाव करून चंद्रगुप्त मौर्याने इसवी सन पूर्व 325च्या सुमारास मगधावर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली. सिकंदराने नेमलेल्या सत्रपामध्ये त्यांचा मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या. मौर्य साम्राज्य. चंद्रगुप्त मौर्य सेल्युकस निकेटर हा सिकंदराचा सेनापती होता. सिकंदराच्या मृत्यूनंतर तो बॅबिलोनचा राजा झाला होता. सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यानंतर अफगाणिस्तानातील काबूल, कंदहार, हेरात हे प्रदेश त्याच्या साम्राज्यात सामील झाले. त्यांच्या इंडिका या ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन आहे. सम्राट अशोक. चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्यांचा मुलगा बिंदुसार मगधचा राजा झाला. राजा होण्यापूर्वी त्यांची नेमणूक तक्षशिला आणि उज्जयिनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. मगधचे सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्याने कलिंगवर स्वारी केली. कलिंगीचे युद्ध. सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया
आणि क्षमावृत्ती हे गुण त्यांच्या दृष्टीने महत्वाचे होते. हे लेख ब्राह्मी लिपीत आहेत. या लेखामध्ये त्यांनी स्वतःचा उल्लेख देवान प्रियदर्शी देवाचा प्रियदर्शी असा केलेला आहे. सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपडा येथील एका लेखात वटवाघळे, माकडे, गेंडे इत्यादीची शिकार करू नये, जंगलात वने लावून नयेत असे सक्त निर्बंध लिहून ठेवले होते. अशोकाचे धर्मप्रसाराचे कार्य. अशोकाने स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्याने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची तिसरी परिषद बोलावली होती. आग्नेय आशिया आणि मध्य आशिया येथील देशामध्ये त्याने धर्मप्रचारासाठी बौद्ध भिक्षू पाठवले होते. माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाणी मिळावे अशी सोय केली होती. अनेक रस्ते बांधले. मौर्यकालीन राज्यव्यवस्था. राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे 4 विभाग पाडले होते. प्रत्येक विभागाची स्वतंत्र राजधानी होती. पूर्व विभाग तोशिशाली ओडिसा, पश्चिम विभाग उज्जैनी मध्य प्रदेश, दक्षिण विभाग स्वर्णगिरी कंकणगिरी, उत्तर विभाग तक्षशिला पाकिस्तान. मौर्यकालीन लोकजीवन. मौर्य काळात शेतीच्या उत्पादनाला खूप महत्त्व होते. हस्तिदंतावरील कोरीव काम, कापड विणणे आणि रंगवणे, धातुकाम यासारखे अनेक व्यवसाय होते. धातुकामामध्ये इतर धातूबरोबर लोखंडाच्या वस्तू बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले होते. मौर्यकालीन कला आणि साहित्य. सम्राट अशोकाच्या काळात शिल्पकलेला उत्तेजन मिळाले. त्याने उभारलेल्या स्तंभावर सिंह, हत्ती, बैल यासारख्या प्राण्याची अतिशय उत्तम शिल्पे आहेत. त्या स्तंभावर 4ही बाजू सिंह आहेत. समोरून पाहताना त्यातील 3च आपल्याला दिसतात. ही भारताची राजमुद्रा आहे. मौर्यकालीन कला आणि साहित्य. त्यांच्या काळात खोदली गेलेली बराबर टेकड्यावरील लेणी प्रसिद्ध आहे. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला उतरती कळा लागली. मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये. शुंग घराणे. शेवटच्या मौर्य राजाचे नाव बृहद्रथ असे होते. मौर्याचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने बंड करून बृहद्रथाची हत्या केली होती आणि तो स्वतः राजा झाला. इंडो ग्रीक राजे. या काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राजाची छोटी छोटी राज्ये होती. इंडो ग्रीक राजामध्ये मिडॅनर हा राजा प्रसिद्ध असून त्यास नागसेन या बौद्ध भिक्षूबरोबर बौद्ध त्याने भिक्षू नागसेन तत्वज्ञानाची चर्चा केली होती. त्याने भिक्षू नागसेन यांना विचारलेल्या प्रश्नातून मिलिंद पत्र या ग्रंथाची निर्मिती झाली. कुशाण राजे. यामध्ये मध्य आशियातून आलेल्या कुशाण नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्या होत्या. भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुशाण राजाने केली. नाण्यावर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवता यांच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा कुशाण राजाने सुरुवात केली. सम्राट कनिष्काचे साम्राज्य पश्चिमेला काबूल पासून पूर्वेला वाराणसी पर्यंत पसरलेले होते. कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची 4थी परिषद काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवलेले होते. कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला. त्याने बुद्धचरित्र आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले. गुप्त राजघराणे. इसवी
इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या शेवटी उत्तर भारतात गुप्त राजघराण्याचा सत्तेचा उदय झाला. गुप्त राजघराण्याचा संस्थापक नाव श्रीगुप्त असे होते. समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त हे गुप्त घराण्यातील विशेष उल्लेखनीय राज्य होते. समुद्रगुप्त पहिला चंद्रगुप्त या गुप्त राज्याच्या कारकिर्दीत गुप्तांच्या राज्य विस्ताराची सुरुवात झाली. त्यांच्या कारकिर्दीत गुप्त सत्ता आसामपासून पंजाबपर्यंत पसरलेली होती. समुद्रगुप्तांनी मिळवलेल्या विजयामुळे त्यांच्या सत्तेचा दबदबा सर्वत्र वाढत होता. समुद्रगुप्ताचा पराक्रम आणि त्याने मिळवलेले विजय याचे वर्णन प्रयागच्या स्तंभलेखात सविस्तर दिलेले आहे. हा लेख प्रयाग प्रशस्ती म्हणून ओळखला जातो. त्याला अलाहाबाद प्रशस्ती असे म्हणतात. समुद्रगुप्ताने विविध प्रकारच्या प्रतिमा आणि नाणी काढली होती. समुद्रगुप्ताच्या पराक्रम आणि त्याने मिळवलेले विजय त्याचे वर्णन प्रयागच्या स्तंभलेखात सविस्तर दिले आहे. हा लेख प्रयाग प्रशस्ती म्हणून ओळखला जातो. त्याला अलाहाबाद प्रशस्ती असेही म्हणतात. समुद्रगुप्ताने विविध प्रकारच्या प्रतिमा असलेली नाणी काढली होती. दुसरा चंद्रगुप्त हा समुद्रगुप्ताचा मुलगा होता. त्याने मावळा, गुजरात आणि सौराष्ट्र जिंकून घेतले होते. दिल्ली जवळील मेहरौली येथे एक लोहस्तंभ उभा आहे. तो सुमारे 150 वर्षांहूनही जुना आहे. दुसरा चंद्रगुप्त या लोहस्तंभावरील लेखात चंद्र नावाचा राजा उल्लेख आहे. दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात फाहियान हा बौद्ध भिक्षू चीन मधून भारतात आला होता. त्याने गुप्त साम्राज्यातील उत्कृष्ट राज्य व्यवस्थेची माहिती मिळते. वर्धन राजघराणे दिल्ली जवळील असणाऱ्या थानसेर या ठिकाणी प्रभाकर वर्धन नावाचा राजा राज्य करीत होता. हर्षवर्धन हा त्यांचा मुलगा होता. हर्षवर्धनाने वर्धन साम्राज्याचे विस्तार केला. तेथील राजा भास्कर वर्मन यांच्याशी त्यांची मैत्रीचे संबंध होते. वर्धन राजघराणे त्याने त्यांची राजधानी कनौज येथे प्रस्थापित केली. त्यांच्या कारकिर्दीत व्यापाराची भरभराट झाली. दर 5 वर्षांनी तो स्वतःची सर्व संपत्ती प्रजेला दान करत असे. हर्षवर्धनाच्या दरबारातील राज्यकवी बाणभट्ट यांनी हर्षचरित हा हर्षवर्धनाच्या जीवनावरील ग्रंथ लिहिला. वर्धन राजघराणे हर्षवर्धनाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्याने इतर धर्मांनाही उदार आश्रय दिला. हर्षवर्धनाने रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका अशी 3 संस्कृत नाटके लिहिली. तो भारतभर फिरला. नालंदा विद्यापीठात तो 2 वर्ष राहिला होता. वर्धन राजघराणे हर्षवर्धनाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्याने इतर धर्मांनाही उदार आश्रय दिला. हर्षवर्धनाने रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका नाटके अशी 3 नाटके संस्कृत मध्ये लिहिली. तो थँक्यू. भारतभर फिरला. थँक्यू मॅडम. थँक्यू. धन्यवाद सर. हे फोन वाजतोय. लीना.
बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, आता मॅडमने वाचन केलं त्या पद्धतीने आपण बघूया. आता बघा, सिकंदर जो होता ना तो बॅबिलॉन येथे तो मरण पावला. इसवी सन पूर्व 323 मध्ये इथपर्यंत मी सांगितलं होतं. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग मॅडमने आता वाचल्यानंतर थोडं रिव्हिजन होईल आपली. तर त्याची स्वारी जी होती, ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी. तर सिकंदराच्या आगमनामुळे काय झालं तर आपला जगाशी संपर्क आला. भारत आणि पश्चिमेकडचा व्यापार आपला वाढला. याच्यामध्येच गांधार नावाची जी कला शैली आहे हिचा उदय झाला. ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण होती. त्याचाच इम्पॅक्ट आपल्या नाण्यांवर पडायला लागला. त्या काळात सिकंदराचं चांदीचं नाणं या पद्धतीने होतं दोन्ही बाजूंनी. त्यावर एका बाजूला राजाचं चित्र राहायचं. तर ग्रीक देवता ज्या होत्या, आता हे ग्रीक देवतेचं तुम्हाला चित्र दिसतंय. एका बाजूला सिकंदराचं चित्र दिसतंय. त्यामध्ये मौर्य साम्राज्याचा जर आपण विचार केला तर आपण पाहिलं की धनानंद नंतर चाणक्यांनी चंद्रगुप्त मौर्याला खऱ्या अर्थाने तयार केलं. आणि चंद्रगुप्त मौर्याने मग मौर्य साम्राज्याची स्थापना केली. मग त्याने मगधावर स्वतःची सत्ता सुद्धा प्रस्थापित केली. सिकंदराने नेमलेल्या सत्रपांमध्ये, आता सिकंदराने सत्रप नेमले होते ते अगोदर आपण पाहिलं. जे अधिकारी नेमले होते त्यांना सत्रप म्हणायचे. तर सिकंदराचा मृत्यू बॅबिलॉनला झाल्यानंतर तर सत्रप जे होते त्या अधिकाऱ्यांमध्ये लढाया सुरू झाल्या. आता सेल्युकस निकेटर जो आहे त्याची भूमिका फार महत्वाची होती. हा सिकंदराचा सेनापती होता. सिकंदरच्या मृत्यूनंतर तो बॉबिलॉनचा राजा झाला, कारण बॉबिलॉनला हा वारला होता, सिकंदर वारला होता. त्याचा सेनापती होता सेल्युकस निकेटर. सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यामुळे अफगाणिस्तानमधील काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश त्याच्या साम्राज्यात सामील झाले. त्याच्या इंडिका या ग्रंथातील वर्णन मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्वाचे साधन आहे. आता सम्राट अशोक, चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केला. तर चंद्रगुप्त मौर्याने एवढे साम्राज्य तयार केलं, मात्र राजपदाचा त्याग केला. मग त्या चंद्रगुप्तचा मुलगा जो होता त्याचं नाव होतं बिंदुसार. बिंदुसार हा मगधचा राजा झाला. राजा होण्यापूर्वी तो तक्षशिला आणि उज्जैनी नावाचं जे महाजनपदी होती तिथे राज्यपाल म्हणून तिथे तो कार्यरत होता. मगधचे सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्याने कलिंगवर स्वारी केली. आता सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया, क्षमावृत्ती हे गुण त्याच्या दृष्टीने महत्वाचे होते. आता इथे आपल्याला माहिती आहे की बिंदुसार मगधचा राजा आला. त्यानंतर मग सम्राट अशोक, सम्राट अशोकाची माहिती आपण बघतोय. सम्राट अशोक हा सम्राट झाल्यानंतर त्याने कलिंगवर स्वारी केली. मग कलिंगचं युद्ध झालं. तिथे जो काही रक्तपात सम्राट अशोकाने पाहिला तर तिथून त्याला वाईट वाटलं. सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया, क्षमावृत्ती हे गुण महत्वाचे आहेत. हे लेख ब्राह्मी लिपीत आहेत. या लेखांमध्ये त्याने स्वतःचा उल्लेख देवान पियो पियदसी, देवाचा प्रिय प्रियदर्शी असा केलाय. सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपडा येथील एका लेखात वटवाघळे, माकडे, गेंडे इत्यादींची शिकार करू नये, जंगलात वनवे लावू नयेत असे निर्बंध लिहून ठेवले. म्हणजे त्या काळामध्ये सम्राट अशोकाचा अशा प्रकारचा दूरदृष्टिकोन आपल्याला बघायला मिळतो. सम्राट अशोक एवढ्यावर थांबले नाही तर त्यांनी धर्मप्रसाराचं कार्य हाती घेतलं. स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला. पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची तिसरी परिषद, पहिली परिषद कोणी घेतली होती ते आपण मगाशी बघितलं होतं. तिसरी परिषद त्यांनी बोलवली. आग्नेय आशिया, मध्य आशिया, तर यामध्ये सुद्धा भिक्खू त्यांनी पाठवले बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी. माणसांना, पशूंना मोफत औषध पाणी मिळावे अशी सोय केली. अनेक रस्ते बांधले. आता मौर्यकालीन राजव्यवस्था काय होती तर याचे 4 भाग होते. एक पूर्व विभाग जो होता तो ओडिशामध्ये, पश्चिम विभाग मध्य प्रदेशमध्ये होता, दक्षिण विभाग कनकगिरीला होता आणि उत्तर विभाग हा तक्षशिला म्हणजे पाकिस्तानमध्ये होता. तोशाली नावाचा जो भाग होता पूर्व विभाग हा ओडिसामध्ये येतो, उज्जैनी मध्य प्रदेशमध्ये, सुवर्णगिरी कनकगिरीमध्ये आणि तक्षशिला पाकिस्तानमध्ये. मौर्यकालीन लोकजीवनमध्ये शेतीला महत्व होतं. कापडकाम, कोरीवकाम, रंगवणे, धातुकाम यांना महत्व होतं. लोखंडाच्या वस्तू, तंत्रज्ञान विकसित झालं होतं. यामध्ये अनेक प्रकारचे शिल्पकला आपल्याला बघायला मिळतात. सम्राट अशोकाने जे
स्तंभ उभारला होता, ज्याला अशोक स्तंभ आपण म्हणतो. त्या अशोक स्तंभावर सिंह, हत्ती, बैल या प्राण्यांची अतिशय उत्तम शिल्पे होती. त्या स्तंभावर चारही बाजू सिंह आहेत. समोरून जर पाहिले तर तीनच दिसतात. आणि पुढे जाऊन हीच भारताची खऱ्या अर्थाने राजमुद्रा झालेली आहे. हा खरा इतिहास समजून घेणं गरजेचं आहे. मौर्यकालीन कला आणि साहित्यामध्ये त्याच्या काळात खोदली गेलेली पराभर टेकड्यांमधील लेणी सुद्धा प्रसिद्ध आहेत. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला मात्र उतरती कळा लागली. त्यानंतर मग शुंग घराणं आलं. शुंग घराणं मौर्य राजा जो होता शेवटचा, त्याचं नाव बृहद्रथ होतं. म्हणजे सुरुवात चंद्रगुप्त मौर्य पासून झाली, एंड हा बृहद्रथराव झालेला आहे. याच मौर्यांचा सेनापती जो होता पुष्यमित्र शुंग याने मात्र बंड केलं, बृहद्रथाला मारलं, त्याची हत्या केली आणि तो स्वतः राजा झाला शुंग घराण्याचा. त्यानंतर इंडो ग्रीक राजे. याच काळामध्ये भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राज्यांची छोटी 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 राज्य तयार झाली. इंडो ग्रीक राजांमध्ये मिनॅंडर नावाचा एक राजा प्रसिद्ध होता. त्याने नागसेन या बौद्ध भिक्षुक बरोबर बौद्ध तत्वज्ञानाची चर्चा केल्याचे संदर्भ आहेत. त्याने भिक्खू नागसेन यांना विचारलेल्या प्रश्नातून मिलिंदपन्न नावाचा ग्रंथाची निर्मिती झाली. मिलिंदपन्न नावाचा ग्रंथ का तयार झाला? त्यामध्ये इंडोग्रीक राजांमध्ये मिनॅंडर नावाचा राजा आणि नागसेन हा नावाचा बौद्ध भिक्खू यांच्यामध्ये खूप वेळा चर्चा झाली बौद्ध तत्वज्ञानावर. त्यातून मिलिंदपन्न नावाचा ग्रंथ निर्माण झाला. कुशाण राजे, त्यामध्ये मध्य आशियातून आलेल्या कुशाण नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्या होत्या. भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुशाण राजांनी केली. हा प्रश्न विचारला जातो की हे जे सोन्याची नाणी तयार झाली तर ती भारतामध्ये कोणी सुरुवात केली? तर सोन्याची नाणी भारतामध्ये पाडण्याची सुरुवात कुशाण घराण्याने केलेली, कुशाण राजांनी केली. नाण्यांवर गौतम बुद्ध, विविध भारतीय देवता यांच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा कुशाण राजांनी सुरू केली. त्यानंतर आहे सम्राट कनिष्क. कनिष्कचे साम्राज्य पश्चिमेला काबूल पासून पूर्वेला पसरले होते, वाराणसी पर्यंत. कनिष्कच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद झाली. काश्मीरमध्ये कनिष्कपूर नावाचं शहर वसवलेलं होतं. त्या काळातलं कनिष्काचं नाणं आपल्याला चित्रामध्ये दिसतंय. कनिष्काच्या काळात अश्वघोष नावाचा एक कवी होऊन गेला. त्याने बुद्ध चरित्र आणि वज्रसूची नावाचे ग्रंथ लिहिलेले. त्यानंतर कुशाण राजे झाले, शुंग राजे झाले. त्यानंतर आलेले आहेत तुमचे गुप्त राजघराणे. यामध्ये इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या शेवटी उत्तर भारतात गुप्त राजघराण्याच्या सत्तेचा उदय झाला. गुप्त राजघराण्याच्या संस्थापकाचं नाव होतं श्रीगुप्त. समुद्रगुप्त, दुसरा चंद्रगुप्त हे गुप्त घराण्यातले उल्लेखनीय राजे होते. इतिहासामध्ये अनेक राजे झाले, सगळ्याच राजांचा उल्लेख करणं शक्य नाही. त्यामुळे आपण जर विचार केला तर सगळ्यात महत्वाचं उल्लेखनीय राजे कोण होते असा जर प्रश्न आपल्याला माहिती पाहिजे असेल तर त्यामध्ये समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त. चंद्रगुप्त मौर्य नाही बरं का, लक्षात ठेवा. गुप्त घराणं आपलं चालू आहे, मौर्य घराणं झालंय. पहिला चंद्रगुप्त या गुप्त राजांच्या कारकिर्दीत गुप्तांच्या राज्य विस्ताराला सुरुवात झाली. त्यांच्या कारकिर्दीत गुप्त सत्ता आसाम पासून पंजाब पर्यंत पसरलेली होती. समुद्रगुप्ताने मिळवलेल्या विजयांमुळे त्याच्या सत्तेचा दबदबा सर्वत्र वाढला होता. समुद्रगुप्ताचा पराक्रम, त्याने मिळवलेले विजय यांचे वर्णन प्रयाग नावाचं जे ठिकाण आहे तिथे स्तंभलेख आहे, तिथे दिलेला आहे. हा लेख प्रयाग प्रशस्ती म्हणून ओळखला जातो. त्याला अलाहाबाद प्रशस्ती सुद्धा म्हटलं जातं. तर अलाहाबाद प्रशस्ती कोणाबद्दल आहे लक्षात घ्या, तर समुद्रगुप्त जो आहे त्याच्याबद्दल आहे. नंतर समुद्रगुप्ताने विविध प्रकारच्या प्रतिमा असलेली नाणी काढली होती. समुद्रगुप्ताचं सोन्याचं नाणं स्क्रीनवर दिसतंय, त्याच्या दोन्ही बाजू तुम्हाला दिसत आहे. त्यानंतर दुसरा चंद्रगुप्त हा समुद्रगुप्ताचा मुलगा होता. लक्षात घ्या, दुसरा. त्याने माळवा, गुजरात आणि सौराष्ट्र जिंकून घेतले होते. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब आहे दिल्ली जवळ मेहरोली. दिल्ली जवळ मेहरोली नावाचं ठिकाण आहे. तिथे एक लोहस्तंभ खूप वर्षापासून उभा आहे. तो सुमारे 1.5 वर्षांहून, दीड नाही तर चुकलेला आहे, अनेक वर्षांहून जुना आहे. 1,500 वर्ष असतील त्याच्यामध्ये किंवा जास्त असतील. दुसरा चंद्रगुप्त याचं वर्णन लोहस्तंभावरील लेखात चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे. दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळामध्ये फाहियान हा बौद्ध भिक्खू चीनमधून भारतात आला होता. लक्षात ठेवा, दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात फाहियान हा बौद्ध
भिक्खू चीनमधून भारतात आला होता. त्यामध्ये गुप्त साम्राज्यातील उत्कृष्ट राजव्यवस्थेची माहिती आपल्याला बघायला मिळते. वर्धन राजघराणे दिल्लीजवळ असणाऱ्या थानसेर या ठिकाणी प्रभाकर वर्धन नावाचा एक राजा होता. हर्षवर्धन त्याचा मुलगा होता. हर्षवर्धनने वर्धन साम्राज्याचा खऱ्या अर्थाने विस्तार केलेला आहे. तेथील राजा भास्कर वर्मन याच्याशी त्याचे मैत्रीचे संबंध होते. वर्धन राजघराण्यामध्ये कनौज येथे त्याची राजधानी स्थापन झाली. त्यांच्या कारकिर्दीत व्यापाराची भरभराट झाली. दर 5 वर्षांनी तो स्वतःची सर्व संपत्ती प्रजेला दान करत असेल असा वर्धन नावाचा राजा होता. असा राजा होणे नाही. हर्षवर्धनच्या दरबारातील राजकवी बाणभट्ट याने हर्षचरित नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. वर्धन राजघराण्यामध्ये हर्षवर्धनाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्याने इतर धर्मांनाही उदार आश्रय दिला होता. हर्षवर्धनाने रत्नावली, नागानंद, प्रियदर्शिका ही 3 संस्कृत नाटके लिहिलेली आहेत. लक्षात ठेवा, हर्षवर्धन हा वर्धन घराण्यामध्ये होता. नागानंद, रत्नावली आणि प्रियदर्शिका नावाची 3 संस्कृत. तो भारतभर फिरला. नालंदा विद्यापीठामध्ये तो 2 वर्ष राहिलेला होता. त्यानंतर वर्धन राजघराण्यामध्ये जर आपण आताच बघितलेली माहिती. चला पुढचं कोण वाचतंय? ईशान्य भारतातील राजसत्ता कोण वाचतंय? चला वाचा कोणीतरी. वाचा मॅडम. ईशान्य भारतातील राजसत्ता. ईशान्य भारतातील मणिपूर प्रदेशातील उल्पी या राज्यकन्येचा अर्जुनाबरोबर विवाह झाल्याची कथा महाभारतात आली आहे. पुष्यवर्मन हा कामरूप राज्याचा संस्थापक होता. समुद्रगुप्ताच्या अलाहाबाद येथील स्तंभलेखात त्याचा उल्लेख केलेला आहे. प्रगज्योतिषपूर ही त्या राज्याची राजधानी होती. प्रगज्योतिषपूर म्हणजेच आजचे आसाम. सर वरती का? प्रगज्योतिषपूर म्हणजेच आजचे आसाम राज्यातील गुवाहाटी शहर. ईशान्य भारतातील राजसत्ता. पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी या पुस्तकात त्याचा उल्लेख क्रिहा दिया असा केला आहे. सर्व कामरूप राज्याचा विस्तार ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे, भूटान, बंगालचा काही भाग आणि बिहारच्या काही भागांमध्ये झालेला आहे. दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये. चेर, पांड्य आणि चोळ राजघराणे. चेर, पांड्य आणि चोळ या त्या राजसत्ता होत्या. इसवी सनापूर्वीच्या 4थ्या शतकात त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होत्या. तामिळ भाषेतील संगम साहित्यात या 3 राजसत्तांचा उल्लेख आहे. पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी या पुस्तकात मुजिरीस हे केरळच्या किनाऱ्यावरचे महत्वाचे बंदर म्हटले आहे. चेर, पांड्य आणि चोळ राजघराणे. पांड्य राज्याचा विस्तार आजच्या तमिळनाडूमध्ये होता. मदुराई ही पांड्य राज्याची राजधानी होती. चोळाचे राज्य तमिळनाडूतील तिरुचिरापल्लीच्या आसामच्या आसपासच्या प्रदेशात होते. सातवाहन राजघराणे. मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या प्रदेशातील स्थानिक राजे स्वतंत्र झाले. राजा सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. काही सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी आईचे नाव लावत असत. उदाहरणार्थ गौतमीपुत्र सातकर्णी. सातवाहन राजघराणे त्याच्या पराक्रमांचे वर्णन नाशिक येथील लेण्यांमधील कोरीव लेखामध्ये केलेले आहे. गौतमीपुत्राचा उल्लेख नाशिकच्या लेखात त्रिसमुद्र तोय पितवाहन असा केलेला आहे. तोय म्हणजे पाणी, घोडे हे राजाचे वाहन. 3 समुद्र म्हणजे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर. सातवाहन राजघराणे. हाल नावाच्या सातवाहन राजाच्या गाथा सप्तशती हा महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे. सातवाहन काळात भारतीय व्यापारात वाढ झाली. महाराष्ट्रातील पैठण, तेर, भोकरदन, कोल्हापूर या स्थळांना व्यापाराची केंद्रे म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झाले. काही सातवाहन नाण्यांवर जहाजांच्या प्रतिमा आहेत. महाराष्ट्रातील अजिंठा, नाशिक, कार्ले, भाजे, कान्हेरी, जुन्नर येथील लेण्यांमधील काही लेणी सातवाहनांच्या काळात खोदलेली आहेत. सातवाहन राजघराणे. हाल नावाच्या सातवाहन राजाच्या गाथा सप्तशती हा महाराष्ट्रातील या प्राकृत भाषेतील
महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील ग्रंथ वाकाटक राजघराणे इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या सुरुवातीस सातवाहनांची सत्ता क्षीण झाली. वाकाटक राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव विंध्य शक्ती असे होते. पहिल्या शाखेची राजधानी नंदीवर्धन येथे तर दुसऱ्या शाखेची राजधानी वत्सगुल्म म्हणजेच सध्याचे वाशिम येथे होती. वाकाटक राजघराणे त्याच्या कारकिर्दीत वाकाटकांचे साम्राज्य उत्तरेस माळवा आणि गुजरात या प्रदेशांपासून दक्षिणेस कोल्हापूरपर्यंत पसरले होते. हरिसेन या वाकाटक राजाचा वराहदेव नावाचा मंत्री होता. तो बौद्ध धर्माचा अनुयायी होता. वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन याने महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील सेतुबंध या ग्रंथाची रचना केली. चालुक्य घराणे वाकाटकानंतर प्रबळ झालेल्या सत्तांमध्ये कदंब, कलचुरी इत्यादी सत्तांचा समावेश होता. पहिला पुलकेशी याने इसवी सनाच्या 6व्या शतकात चालुक्य घराण्याची स्थापना केली. बदामी ऐहोळे पट्टदकल येथील प्रसिद्ध मंदिरे चालुक्य राजांच्या कारकिर्दीत बांधली गेली. चालुक्य घराणे वाकाटकानंतर प्रबळ झालेल्या सत्तांमध्ये कदंब, कलचुरी इत्यादी सत्तांचा समावेश होता. पहिला पुलकेशी यांनी इसवी सनाच्या 6व्या शतकात चालुक्य घराण्याची स्थापना केली. बदामी ऐहोळे पट्टदकल येथील प्रसिद्ध मंदिरे चालुक्य राजांच्या कारकिर्दीत बांधली गेली. पल्लव राजघराणे पल्लव राजसत्ता दक्षिण भारतातील एक प्रबळ राजसत्ता होती. महेंद्रवर्मन हा एक कर्तबगार पल्लव राजा होता. त्याने पल्लव राज्याचा विस्तार केला. महेंद्रवर्मनचा मुलगा नरसिंहवर्मनने चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचे आक्रमण परतून लावले. राष्ट्रकूट राजघराण्याच्या भरभराटीच्या काळात त्यांची सत्ता विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत पसरलेली होती. कृष्णराज पहिला याने वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदवले. प्राचीन भारत सांस्कृतिक थँक्यू. वेलकम सर. तुम्ही कुठून वाचलं होतं मॅडम, वैशाली मॅडम? झालं होतं आपलं. वर्धन राजघराणे. वर्धन राजघराणे दिल्लीजवळ असणाऱ्या थानसेर या ठिकाणी प्रभाकर वर्धन नावाचा राजा राज्य करत होता. हर्षवर्धनचा जो मुलगा होता, हर्षवर्धन हा त्याचा मुलगा, प्रभाकर वर्धनचा जो मुलगा होता तो हर्षवर्धन. मग त्याने वर्धन साम्राज्य वाढवलं. त्याचं भास्कर वर्मन नावाच्या राजाशी मैत्रीचे संबंध होते. याच वर्धन राजघराण्याची राजधानी कनौज येथे स्थापन झाली. त्यांची व्यापारामध्ये भरभराट झाली. दर 5 वर्षांनी हा राजा स्वतःची सर्व संपत्ती प्रजेला दान करत असे. हर्षवर्धनाच्या दरबारातील राजकवी बाणभट्ट याने हर्षचरित या हर्षवर्धनाच्या जीवनावरील ग्रंथ लिहिला. बाणभट्ट कोणी लिहिला तर बाणभट्ट याने हर्षचरित नावाचा ग्रंथ लिहिला. तर हर्षचरित ग्रंथ कोणाच्या जीवनावर आधारलेला आहे तर सम्राट हर्षवर्धन. याच वर्धन राजघराण्यामध्ये हर्षवर्धनने सुद्धा बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. इतर धर्मांना त्याने आश्रय दिला होता. रत्नावली, नागानंद, प्रियदर्शिका नाटकं त्याने लिहिली होती. नालंदा विद्यापीठामध्ये तो 2 वर्ष राहिलेला होता. हर्षवर्धनाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला तेव्हा त्याने हे झालंय आपलं.
ईशान्य भारतातील राजसत्ता आपण जर पाहिलं तर ईशान्य भारतातील मणिपूर प्रदेशातील उलुपी या राजकन्येचा अर्जुनाबरोबर विवाह झाल्याची कथा महाभारतामध्ये आहे. तर मणिपूर नावाचं ठिकाण आहे, तर उलुपी या ही जी राजकन्या होती हिचा अर्जुनाबरोबर विवाह झाल्याची कथा महाभारतामध्ये प्रसिद्ध आहे. पुष्यवर्मा हा कामरूप राजाचा संस्थापक होता. समुद्रगुप्ताच्या अलाहाबाद येथील स्तंभलेखात त्याचा उल्लेख केलेला आहे. प्रज्योतिषपूर ही त्याच्या राज्याची राजधानी होती. आजचं आसाम आहे, ज्याला आपण गुवाहाटी शहर असं म्हणत असतो. त्यानंतर पुढे जे आहे ते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ईशान्य भारतातील राजसत्ता. त्यामध्ये पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी नावाचं जे पुस्तक आहे त्यामध्ये किराधिया असा उल्लेख करण्यात आलाय. कामरूप राज्याचा विस्तार ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे, भूटान, बंगालचा काही भाग, बिहारच्या काही भागामध्ये झालेला आहे. याच वेळेस दक्षिण भारतामध्ये सुद्धा काही राजघराणे होते. चेर, पांड्य, चोळ. चेर नावाचे राज्य होते, पांड्य नावाचे राज्य होते, चोळ राजघराणे होते. चेर, पांड्य, चोळ ह्या त्या राज्य सत्ता होत्या. इसवी सन पूर्वीच्या 4थ्या शतकात त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होत्या. तमिळ भाषेतील संगम साहित्यात या 3 राज्य सत्तांचा उल्लेख आपल्याला आढळतो. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकात म्युजिरस हे केरळच्या किनाऱ्यावरचे महत्वाचे बंदर म्हटले. तर पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी नावाचं जे पुस्तक आहे त्यामध्ये म्युजिरस हे केरळच्या किनाऱ्यावरचं महत्वाचं बंदर मांडलेलं आहे. पांड्य राज्याचा विस्तार आजच्या तामिळनाडूमध्ये होता. मदुराई ही पांड्य राज्याची राजधानी होती. चोळाचे राज्य तामिळनाडूतील तिरुचिरापल्लीच्या आसपासच्या प्रदेशात होते. नंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न ज्याच्यावर पुन्हा पुन्हा विचारला जातो तो सातवाहन राजघराणे. मौर्य साम्राज्याच्या रासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या प्रदेशातले राजे सुद्धा स्वतंत्र झाले. राजा सिमुक नावाचा राजा जो होता हा सातवाहन घराण्याचा संस्थापक राजा होता. काही सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी आईचे नाव लावत असत. उदाहरणार्थ गौतमी पुत्र सातकर्णी. सातवाहन राजघराण्यांची माहिती आपल्याला नाशिकच्या लेण्यांमध्ये बघायला मिळते. कोरीव लेखांमध्ये गौतमी पुत्राचा उल्लेख नाशिकच्या लेखात त्रिसमुद्र तोय पितवाहन, त्रिसमुद्र तोय पितवाहन असा केला. म्हणजे तोय म्हणजे घोडा, घोडे हे राजाचे वाहन. 3 समुद्र म्हणजे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिंदी महासागर. सातवाहन राजघराण्यामध्ये गाथा सप्तशती नावाचा महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे. सातवाहन काळामध्ये भारतीय व्यापारात वाढ झाली. पैठण, तेर, भोकरदन, कोल्हापूर या स्थळांना महत्वाचं स्थान प्राप्त झालं. व्यापारी केंद्र तयार झाले. काही सातवाहन नाण्यांवर जहाजाच्या प्रतिमा आहेत. महाराष्ट्रातील अजिंठा, नाशिक, कार्ले, भाजे, कानेरी, जुन्नर येथील लेण्यांमधील काही लेणी सातवाहनच्या काळात खोदलेल्या आहेत. हाल नावाच्या सातवाहन राजाचा गाथा सप्तशती हा महाराष्ट्रीय प्राकृतिक भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे. सातवाहन काळात भारतीय व्यापारात वाढ झाली हे आपण आता बघितलेलं आहे. वाकाटक राजघराण्यामध्ये जो सुरुवातीचा राजा झाला त्याचं नाव होतं साधारणपणे इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या सुरुवातीस सातवाहनांची सत्ता क्षीण झाली. वाकाटक राजघराण्याचा जो संस्थापक होता तो होता विंध्य शक्ती. पहिल्या शाखेची स्थापना राजधानी नंदीवर्धन येथे, तर दुसऱ्या शाखेची स्थापना वत्सगुल्म म्हणजे सध्याचे वाशिम येथे करण्यात आलेली होती. याच वाकाटक घराण्याचं साम्राज्य उत्तरेस माळवा, गुजरात या प्रदेशांपर्यंत पसरलेले होते. हरिशन नावाचा वाकाटक नावाचा राजा वराहदेव नावाचा मंत्री होता. तो या बौद्ध धर्माचा अनुयायी होता. वाकाटक राजा दुसऱ्या याने प्रवर्सन याने महाराष्ट्री या प्राकृतिक भाषेतील सेतुबंध या ग्रंथाची नवरचना केली. त्यानंतर आहे चालुक्य घराणं. वाकाटकांनंतर प्रबळ झालेल्या सत्तांमध्ये कुटुंब कळी चुकरी आणि खादर याच्यामध्ये पहिला वाकाटकांनंतर प्रबळ झालेल्या सत्तांमध्ये कदंब, कलचुरी या सत्तांचा समावेश होता. पहिला पुलकेशी याने इसवी सनाच्या 6व्या शतकात चालुक्य घराण्याची स्थापना केली. लक्षात ठेवा, चालुक्य घराण्याची स्थापना पहिला पुलकेशी. बदामी, ऐहोळे, पट्टदकल ही प्रसिद्ध मंदिरे त्यांच्या काळात बांधली गेलेली आहेत. पल्लवराज सुद्धा त्या काळामध्ये ऍक्टिव्ह होती. एक प्रबळ महासत्ता होती. महेंद्र वर्मन नावाचा कर्तबगार पल्लव राजा होता. महेंद्र वर्मनचा मुलगा नरसिंह वर्मन याने चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचे आक्रमण परतवून राहिले. नंतर आहे राष्ट्रकूट राजघराण्याच्या काळात, भरभराटीच्या काळात त्यांची सत्ता विंध्य पर्वतापासून तर दक्षिणला कन्यापर्यंत पसरली. कृष्ण राजा पहिला याने वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदवले.
कृष्ण राजा पहिला जो होता त्याने वेरूळचं सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदवलं, असा त्याच्या मागचा इतिहास आहे. चला पुढचे पीडीएफ कोण वाचतंय? मी वाचते सर. वाचा. हा वाचताय ना मॅडम? मॅडम वाचताय ना? हो सर, आवाज येतोय का सर आवाज? आवाज अजून आला हॅलो. नाही ना आम्हाला. हा ठीक आहे. प्राचीन भारत सांस्कृतिक भाषा आणि साहित्य. संस्कृत, अर्धमागधी, पाली आणि तमिळ अशा भाषांमधून ही साहित्य निर्मिती झाली. संगम साहित्य. संगम म्हणजे विद्वान साहित्यिकांच्या सभा. हे तमिळ भाषेतील सर्वात प्राचीन साहित्य आहे. या साहित्यातील सिलप्पदिक्करम आणि मणिलेख मलाई ही महाकाव्ये प्रसिद्ध आहेत. धार्मिक साहित्य. यामध्ये आगम ग्रंथ, त्रिपिटक आणि भगवद्गीता हे ग्रंथ महत्वाचे आहेत. जैन आगम ग्रंथ अर्धमागधी, शौरसेनी आणि महाराष्ट्री अशा प्राकृत भाषांमध्ये लिहिले आहे. अपभ्रंश भाषेत महापुराण, चरित्रे, कथा इत्यादी वाङ्मय आहेत. धार्मिक साहित्य. धार्मिक साहित्य. सिद्धसेन दिवाकराने समयुक्त हा न्यायशास्त्रावरील प्राकृत ग्रंथ लिहिला. विमलसुरींनी पौमचरिय या प्राकृत काव्यात रामकथा सांगितली आहे. हरिभद्रसुरींचा सम्राईच्चकहा व कुवलयमाला कहा हे ग्रंथही विशेष प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी त्याचा अर्थ विभाग असा आहे. त्रिपिटक पाली या भाषेत लिहिले आहे. धार्मिक साहित्य. सुत्तपिटक. यामध्ये गौतम बुद्धांच्या उपदेशाची वचने एकत्रित करण्यात आलेली आहेत. विनय पिटक. येथे विनय या शब्दाचा नियम असा अर्थ आहे. नेक्स्ट पुढे घ्या सर. धार्मिक साहित्य. अभिधम्म पिटक. त्रिपिटकाचे स्पष्टीकरण करणारा अट्टकथा नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्या थेरीगाथा या ग्रंथात संकलित करण्यात आल्या आहेत. भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ महाभारताचाच एक भाग आहे. धार्मिक साहित्य. ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे असे त्यात सांगितले आहे. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता या ग्रंथावर भाष्य लिहून त्यांचा अर्थ स्पष्ट केला. भारताच्या चारही दिशांना बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या ठिकाणी 4 मठांची स्थापना केली आहे. व्याकरण ग्रंथ. पाणिनी या व्याकरणकाराने लिहिलेला अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ मानला आहे. पतंजलीने महाभाष्य ग्रंथ लिहिला. या ग्रंथात पाणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथातील सूत्रांचे स्पष्टीकरण केलेले आहे. आर्ष आणि अभिजात महाकाव्य. रामायण आणि महाभारत ही 2 प्राचीन भारतातील आर्ष महाकाव्य आहेत. रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचले. रामायणातील कथेचे नायक श्रीराम आहेत. कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध हा महाभारताचा विषय आहे. पुढे घ्या सर. महाभारतात विविध मानवी भावभावनांचे आणि त्यांच्या परिणामांचे व्यापक दर्शन घडते. अभिजात संस्कृत भाषेतील कालिदासाची रघुवंश आणि कुमारसंभव तसेच किरातार्जुनीय आणि माघाचे शिशुपालवध ही प्राचीन कालखंडातील महाकाव्ये प्रसिद्ध आहेत. नाटक.
गायन, वादन आणि नृत्य यांच्या आधारे एखादी कथा सादर करण्याची भारतातील परंपरा खूप प्राचीन आहे. या कलांची सविस्तर चर्चा नाट्यशास्त्र या भरत मुनींनी लिहिलेल्या ग्रंथात केलेली आहे. या कलांना संवादाची जोड देऊन केलेले सादरीकरण म्हणजे नाटक. नेक्स्ट, कथा साहित्य. गुणाढ्य यांचा पैशाची नावाच्या भाषेतील बृहत कथा हा ग्रंथ विख्यात आहे. विष्णू शर्मा नावाच्या पंडिताने रचलेला पंचतंत्र हा ग्रंथ कथा साहित्याचा उत्कृष्ट नमुना आहे. लोकजीवन. प्राचीन भारतातील साहित्यातून तत्कालीन लोकजीवनाची माहिती मिळते. तलम, कापड, हस्तिदंत, मौल्यवान रत्ने, मसाल्याचे पदार्थ, उत्कृष्ट बनावटींची मातीची भांडी या भारतीय वस्तूंना परदेशात खूप मागणी असे. तांदूळ, गहू, सातू, मसूर ही मुख्य पिके होती. तसेच मांस, दूध, तूप आणि केळे यांचा समावेश आहे. नेक्स्ट, विज्ञान. वैद्यकशास्त्र. भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेद असे म्हटले जाते. आयुर्वेदामध्ये रोगांची लक्षणे, निदान, उपचार या गोष्टींचा विचार केलेला आहे. बिंबिसारच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता. वैद्यकशास्त्र. चरक संहिता या ग्रंथात वैद्यकीय चिकित्सा शास्त्र आणि औषधशास्त्र यांची सविस्तर माहिती आहे. सुश्रुत या शल्य विराशदाने लिहिलेल्या सुश्रुत संहिता या ग्रंथात विविध रोगांचे निदान व उपाय दिलेले आहेत. सुश्रुत संहिताचे अरबी भाषेमध्ये भाषांतर झाले होते. त्याचे नाव किताब ई सुश्रुत असे होते. अष्टांग संग्रह आणि अष्टांग संहिता हे प्रमुख ग्रंथ आहेत. गणित आणि खगोलशास्त्र. 1 ते 9 आणि 0 या संख्यांचा वापर भारतीयांनी प्रथम केला. एकंक, दहंक अशा स्थानानुसार अंकाची किंमत बदलते हे प्राचीन भारतीयांना माहित होते. आर्यभट्ट नावाच्या शास्त्रज्ञाने खूप पुढे गेलं. भारत आणि आशिया खंडातील इतर देश. श्रीलंका. बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी सम्राट अशोकाने त्यांचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेमध्ये पाठवले होते. या दोघांच्या नावाचा उल्लेख महावंश या श्रीलंकेतील बौद्ध ग्रंथात केलेला आहे. श्रीलंकेतील मोती आणि इतर मौल्यवान वस्तूंना भारतात मोठ्या प्रमाणात मागणी होती. भारत आणि आशिया खंडातील इतर देश. श्रीलंका. तेथील सिगिरिया या ठिकाणी इसवी सनाच्या 5व्या शतकात कश्यप राजाने खोदवले. श्रीलंकेतील महावंश आणि दीपवंश हे ग्रंथ भारत आणि श्रीलंका यांच्यामधील परस्परांसंबंधी माहिती देतात. चीन आणि इतर देश. सम्राट हर्षवर्धनाने चीनच्या दरबारात राजदूत पाठवला होता. चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात चीनांशुक असे नाव होते. हा व्यापार खुष्कीच्या मार्गाने होत असे. या मार्गाला रेशीम मार्ग असे म्हणतात. चीन आणि इतर देश. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई जवळ असलेले नालासोपारा हे एक होते. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील चीनी सम्राट मिंग यांच्या आमंत्रणावरून धर्मरक्षक आणि कश्यप मातंग हे बौद्ध भिक्खू चीनमध्ये गेले. त्यानंतर चीनमधील बौद्ध धर्मांच्या प्रसारास चालना मिळाली. बौद्ध धर्म जपान, कोरिया, व्हिएतनाम या देशांमध्ये पोहोचतात. आग्नेय आशियातील देश. कंबोडिया या देशातील फुनान या प्राचीन राज्याची स्थापना इसवी सनाच्या पहिल्या शतकात झाली. चीनी परंपरेच्या आधारे कौंडिन्य नावाच्या भारतीयाने त्याची स्थापना केली अशी माहिती मिळते. आग्नेय आशियातील कला आणि सांस्कृतिक जीवन यावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो. आग्नेय आशियातील देश. इंडोनेशियात आजही रामायण आणि महाभारत यांतील कथांवर आधारलेली नृत्य, नाट्ये लोकप्रिय आहेत. प्राचीन कालखंडात बौद्ध धर्म म्यानमार
थायलंड, इंडोनेशिया या देशांत पोहोचला. आग्नेय आशियातील देश. इंडोनेशियात आज थँक्यू मॅडम. वेलकम सर. आता याच्यामध्ये बघा, प्राचीन भारत सांस्कृतिक भाषा साहित्य. तर त्या काळामध्ये कोणत्या संस्कृत, अर्धमागधी, पाली आणि तमिळ या भाषांमधून खऱ्या अर्थाने साहित्य निर्मिती झाली. संगम म्हणजे काय, तर विद्वान साहित्यिकांची जी सभा व्हायची तिथून संगम साहित्य तयार झालं. संगम साहित्य तमिळ भाषेतले सर्वात प्राचीन साहित्य आहे, लक्षात ठेवा. संगम म्हणतात त्याला. या साहित्यामध्ये दोन महाकाव्य फार प्रसिद्ध होते, सिलप्पधिकरम आणि मणिमेखलाई. हे दोन महाकाव्य प्रसिद्ध आहेत, सिलप्पधिकरम, मणिमेखलाई. धार्मिक साहित्यामध्ये आगम ग्रंथ, त्रिपिटक आणि भगवद्गीता हे ग्रंथ महत्वाचे आहेत. जैन आगम ग्रंथ अर्धमागधी, शौरसेनी, महाराष्ट्री या अशा प्राकृत भाषांमध्ये लिहिले. लक्षात ठेवा, जैन आगम ग्रंथ अर्धमागधी, शौरसेनी आणि महाराष्ट्री अशा प्राकृत भाषांमध्ये लिहिले आहेत. अपभ्रंश भाषेत महापुराण, चरित्रे, कथा इत्यादी वाङ्मय आहे. धार्मिक साहित्याचा जर विचार केला तर सिद्धसेन दिवाकराने समयी सुत्त या न्यायशास्त्रावरील प्राकृत ग्रंथ सिद्धसेन दिवाकराने लिहिलेला आहे. विमल सुरींनी पौमचर्य या प्राकृत काव्यात रामकथा सांगितलेली आहे. हरिभद्र सुरींचा समरा इच्छ कहा, कुवलय माला कहा ही ग्रंथही प्रसिद्ध आहेत. लक्षात ठेवा, ही नावं जरा अवघड आहेत पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हरिभद्र सुरींचा समरा इच्छ कहा, कुवलयमाला कहा हे ग्रंथही प्रसिद्ध आहेत. त्या ठिकाणी अर्थ विभाग आहे. त्रिपिटक पाली या भाषेत लिहिलेलं आहे. आता याच्यामध्ये सुत्त पिटक आहे, विनय पिटक आहे आणि अभिधम्म पिटक आहे. आता सुत्त पिटक काय, तर गौतम बुद्धांनी जे उपदेश दिले लोकांना त्यांची जी वचनं आहेत ती एकत्र सुत्त पिटकामध्ये पाहायला मिळतात. विनय या शब्दाचा नियम पाहायचे असतील बौद्ध धर्माचे तर विनय पिटक मध्ये बघायला मिळतात. नंतर अभिधम्म पिटक मध्ये जे त्रिपिटक आहेत त्यांचं स्पष्टीकरण केलेलं आहे. अट्टकथा नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्या थेरी गाथा या ग्रंथात संकलित करण्यात आल्या आहेत. भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ महाभारताचाच एक भाग आहे. ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला असं धार्मिक साहित्यात म्हटलेलं आहे. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, भगवद्गीता या ग्रंथांवर भाष्य लिहून त्यांचा अर्थ स्पष्ट करण्यात आलाय. भारताच्या चारही दिशांना चार मठ आहेत. लक्षात ठेवा, एक बद्रीनाथला आहे, एक द्वारकेला आहे, एक जगन्नाथपुरीला आहे आणि एक शृंगेरी या ठिकाणी चार मठांची स्थापना करण्यात आलेली आहे. हिंदू धर्माचा विचार जर केला तर व्याकरण ग्रंथ पाणिनी हा जो होता त्याने अष्टध्यायी हा संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ लिहिला आणि तो प्रमाण ग्रंथ म्हणून मानला गेलेला आहे. तर संस्कृत भाषेचे पाणिनी हे जे होते ते व्याकरणकार होते. पतंजलीने महाभाष्य ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये पाणिनीच्या अष्टाध्यायी ग्रंथातील सूत्रांचं स्पष्टीकरण करण्यात आलेलं आहे. रामायण, महाभारत ही दोन प्राचीन अर्ष महाकाव्य आहेत. रामायण हे महाकाव्य वाल्मिकींनी लिहिले. तर रामायणातील कथेचे नायक श्रीराम आहेत. कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध हा महाभारताचा विषय आहे. महाभारतामध्ये विविध भावभावना, परिणामांचं व्यापक दर्शन आपल्याला बघायला मिळतं. अभिजात संस्कृत भाषेतील कालिदासाचे रघुवंश आणि कुमार संभव, किरातार्जुनीय आणि माघाचे शिशुपाल वध ही प्राचीन कालखंडातील महाकाव्य प्रसिद्ध आहेत. तर कालिदास जो होता तो फार प्रचंड हुशार होता. तर त्यांचे रघुवंश, कुमार संभव, किरातार्जुनीय, शिशुपाल वध हे महाकाव्य प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये माघाचं शिशुपाल वध. नाटकांचा विचार जर केला तर गायन, वादन, नृत्य यांच्या आधारे एखादी कथा सादर करण्याची भारतातील परंपरा फार प्राचीन परंपरा आहे जी आपल्याला बघायला मिळते. या कलांची सविस्तर चर्चा नाट्यशास्त्र हे जे भरतमुनींनी लिहिलेलं आहे त्या ग्रंथामध्ये केलेली आहे. या कलांना संवादाची जोड देऊन जे सादरीकरण केलं जातं त्याला नाटक असं म्हटलं जातं. जसं नाटक आहे तसं कथा साहित्य.
गुणाढ्य यांचा पैशाची नावाच्या भाषेतील बृहत्कथा हा ग्रंथ फार प्रसिद्ध आहे. विष्णू शर्मा नावाच्या पंडिताने रचलेला पंचतंत्र हा कथा साहित्याचा अतिशय उत्कृष्ट असा नमुना आहे. लोकजीवनाचा विचार जर केला तर प्राचीन भारतामध्ये लोकजीवनाची आपल्याला माहिती मिळते. तलम कापड, हस्तिदंत, मौल्यवान रत्ने, मसाल्याचे पदार्थ, उत्कृष्ट बनावटीची मातीची भांडी ही भारतीय वस्तूंना परदेशात खूप मागणी होती. तांदूळ, गहू, सातू, मसूर ही मुख्य पिके होती. मांस, दूध, तूप आणि फळे यांचा याच्यामध्ये समावेश होता. विज्ञानामध्ये मागे नव्हतं आपला प्राचीन भाग. यामध्ये भारतीय वैद्यक शास्त्राला आयुर्वेद असे म्हटले जायचे. आयुर्वेदामध्ये रोगांची लक्षणे, निदान, उपचार या गोष्टींचा विचार केलेला आहे. बिंबिसारच्या दरबारात जीवक नावाचा प्रसिद्ध वैद्य होता. तर हा सुद्धा एक उल्लेख आपल्याला इथे झालेला दिसून येतो. त्याच्यामध्ये चरक संहिता या ग्रंथात वैद्यकीय चिकित्साशास्त्र व औषधशास्त्र यांची माहिती आहे. सुश्रुत या शल्य विशारदाने लिहिलेल्या सुश्रुत संहिता या ग्रंथामध्ये विविध रोगांचं निदान आणि उपायाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. सुश्रुत संहितेचे अरबी भाषेमध्ये भाषांतर होतं. त्याचं नाव आहे किताब ये सुसूत असं आहे. अष्टांग संग्रह, अष्टांग हृदय संहिता हे प्रमुख ग्रंथ आहे. सगळ्या विषयांमध्ये आपण पुढे होतो. त्याच पद्धतीने गणित आणि खगोलशास्त्रामध्ये सुद्धा आपण पुढे होतो. 1 ते 9 आणि 0 या संख्यांचा वापर भारतीयांनी प्रथम केला. एकम, दहम अशा स्थानानुसार अंकांची किंमत बदलते हे प्राचीन भारतीय लोकांना माहिती होते. आर्यभट्ट नावाच्या शास्त्रज्ञाने आर्यभटीय हा ग्रंथ लिहिलेला होता. गणित आणि खगोलशास्त्राचा जर आपण विचार केला तर आर्यभट्ट खगोलशास्त्रीय होता. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे मात्र त्याने त्या काळामध्ये सांगितलेलं होतं. कारण त्यावेळेस असं होतं की पृथ्वी ही स्थिर असून सूर्य पृथ्वीभोवती फिरतो हा एक भाग होता. त्या काळामध्ये आर्यभट्टने सांगितले असं नसून पृथ्वी ही स्थिर नाहीये, सूर्य हा स्थिर आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये होऊन गेलेला वराहमिहिर याने पंच सिद्धांतिका नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. भारतीय खगोलशास्त्रीय सिद्धांतांबरोबर ग्रीक, रोमन, इजिप्त या संस्कृतीमधील खगोलशास्त्रीय सिद्धांताचाही विचार केलेला आहे. त्या काळामध्ये शिक्षणाची वेगळी केंद्र होती. त्यामध्ये प्रसिद्ध केंद्र जे होतं ते तक्षशिला नावाचं जे विद्यापीठ आहे हे तक्षशिला नावाचं विद्यापीठ जे आहे तर हे प्राचीन भारतीय व्यापारी मार्गावरील महत्वाचं शहर होतं. सध्या हे पाकिस्तानमध्ये आहे. गौतम बुद्धांचा समकालीन असलेला जीवक नावाचा वैद्य याच विद्यापीठात शिकलेला होता. सिकंदराच्या बरोबर असलेल्या ग्रीक इतिहासकाराने तक्षशिलेचं वर्णन करताना ग्रीसमध्ये अशा प्रकारचे विद्यापीठ अस्तित्वात नाही असं म्हटलेलं आहे. म्हणजे ते आपल्याकडेच होतं. वाराणसी, वरणा आणि असी या गंगेच्या 2 उपनद्या आहेत. लक्षात ठेवा वाराणसी का नाव आहे तर वरणा आणि असी नावाची नदी आहे. त्या 2 उपनद्या आहेत गंगेच्या. तर त्या दोघांचं नाव एकत्र केलं तर वाराणसी नाव तयार होतं. वल्लभी गुजरातमधील सौराष्ट्रात वल्लभी नावाचे प्राचीन नगर होते. नंतर आहे नालंदा नावाचं विद्यापीठ जे पाटणा नावाचं जे शहर आहे बिहार मधलं इथे त्याचे अवशेष दिसून येतात. नालंदा विद्यापीठातील ग्रंथालयात हजारो ग्रंथ होते. विक्रमशिला विद्यापीठ आजच्या बिहारमधील भागलपूर नावाच्या ठिकाणी दिसून येतं. धर्मपाल नावाचा राजाने त्याची स्थापना इसवी सनाच्या 8व्या शतकात केलेली दिसून येते. कांची पल्लव राजसत्तेच्या काळात राजच्या तामिळनाडूमधील कांची हे शहर महत्वाचे शिक्षण केंद्र बनलेले होते. या सगळ्या गोष्टी होत असताना स्थापत्य आणि कला काही मागे राहिलेली नव्हती. सम्राट अशोकाने ठिकठिकाणी उभारलेले दगडी स्तंभ ही भारतीय शिल्पकलेची एक उत्कृष्ट उदाहरणे नमुने आपल्याला बघायला मिळतात. दक्षिण भारतामध्ये चालुक्य, पल्लव या राज्यसत्तेच्या काळात मंदिर स्थापत्याचा विकास झालेला आढळून येतो. जी काही मंदिरं बघायला मिळतात ती अतिशय उत्तम आहेत. त्यामध्ये दिल्लीजवळ मेहरोली नावाचं ठिकाण आहे. इथे जो लोहस्तंभ आहे तो अजूनही गंजलेला नाही. कितीही ऊन-वारा पाऊस त्याला लागू द्या त्यावरून लक्षात येतं की प्राचीन भारतीय लोक जे होते त्यांचं धातुशास्त्राबद्दलचा अभ्यास किती प्रगाढ होता, किती ज्ञान होतं ते हे समजतं. प्राचीन भारत आणि पश्चिमेकडील देश
हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी पश्चिमेकडील देशांशी व्यापारी संबंध प्रस्थापित केलेले होते. बौद्ध धर्माचा प्रसार अफगाणिस्तान, मध्य आशियातील अनेक देशांमध्ये झालेला होता. त्या काळातील ग्रीक इतिहासकारांचे भारताबद्दलचे कुतूहल वाढीस लागलेले आहे. भारत आणि पश्चिमेकडील देश. पुढे सिकंदर ज्या मार्गाने आला तो मार्ग भारत आणि पश्चिमेकडील देशांसाठी व्यापारासाठी खुला झालेला आहे. गांधार कलाशैलीमध्ये प्रामुख्याने गौतम बुद्धांच्या मूर्ती घडवल्या गेल्या आहेत. या मूर्ती प्रामुख्याने अफगाणिस्तानामधील गांधार प्रदेशात सापडल्या, म्हणून त्या शैलीला गांधार शैली म्हणून ती ओळखली जाते. भारत आणि पश्चिमेकडील देशांमध्ये इसवी सनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या शतकाच्या काळात भारत आणि रोम यांच्यामध्ये व्यापार होता, हे आपल्याला बघायला मिळतं. महाराष्ट्रामध्ये जे कोल्हापूर आहे तिथे जे उत्खनन झालं तर त्यामध्ये काही धातूच्या वस्तू सापडलेल्या आहेत. इथे तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे. रोमन सम्राट ऑगस्टस याचं अरिकामेडू येथे मिळालेलं हे सोन्याचं नाणं आहे. तामिळनाडूतील अरिकामेडू येथेही रोमन बनावटीच्या अनेक वस्तू सापडलेल्या आहेत. भारत आणि पश्चिमेकडील देशांमध्ये इजिप्तमध्ये अलेक्झांड्रिया नावाचं बंदर होतं, ते महत्वाचं होतं. अरबी लोकांनी भारतीय मालाबरोबर भारतीय तत्वज्ञान आणि विज्ञान युरोपापर्यंत पोहोचवलेलं आहे. गणितातील शून्य ही संकल्पना भारताने संपूर्ण जगाला दिलेली सगळ्यात मोठी देणगी आहे. लक्षात ठेवा, शून्य ही संकल्पना आपण दिलेली संपूर्ण जगाला दिली. भारत आणि आशिया खंडातील इतर देश जे होते त्यामध्ये श्रीलंका. बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी सम्राट अशोक जो होता त्याने त्याचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेमध्ये पाठवलेलं होतं. त्या दोघांच्या नावाचा उल्लेख महावंश नावाचा जो बौद्ध ग्रंथ आहे श्रीलंकेमध्ये तिथे केलेला आहे. श्रीलंकेतील मोती इतर मौल्यवान वस्तूंना भारतात मोठ्या प्रमाणात मागणी होती. श्रीलंकेच्या बाबतीत जर पाहिलं तर सिगिरिया नावाचं जे ठिकाण होतं, या ठिकाणी 5व्या शतकात कश्यप राजाने ते खोदवलेलं आहे. श्रीलंकेतील महावंश आणि दीपवंश हे ग्रंथ भारत आणि श्रीलंका यांच्यामधले परस्पर संबंध दाखवतात. महावंश आणि दीपवंश. चीन आणि इतर देश. सम्राट हर्षवर्धनाने चीनच्या दरबारात राजदूत पाठवला होता त्या काळामध्ये. सम्राट हर्षवर्धन जो आहे तो वर्धन घराण्याचा. चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला चीनानशुक असे नाव होते. हा व्यापार खुष्कीच्या मार्गाने होत असे, त्याला रेशीम मार्ग असं म्हटलं गेलेलं होतं. त्यामध्ये महाराष्ट्रातलं मुंबईजवळ एक जे ठिकाण होतं नालासोपारा, सगळ्यांना माहिती आहे नालासोपारा, तर त्यामध्ये नालासोपारा हे एक महत्वाचं ठिकाण होतं. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील चीनी सम्राट मिंग याच्या निमंत्रणावरूनच धर्मरक्षक आणि कश्यप मातंग हे बौद्ध भिक्खू चीनमध्ये गेल्याचे वर्णन आहे. त्यानंतर चीनमधील बौद्ध धर्माच्या प्रसारास चालना मिळाली. बौद्ध धर्म जपान, कोरिया, व्हिएतनाम या देशांमध्ये पोहोचलेला आहे. हे झालं महत्वाचे देश. त्यामध्ये आग्नेय देश सुद्धा मागे नाही. तर त्यामध्ये आपण जर विचार केला तर आग्नेय आशियातील देश, कंबोडिया या देशातील फुनान या प्राचीन राज्याची स्थापना इसवी सनाच्या पहिल्या शतकात झालेली आहे. तर कंबोडिया या देशातील फुनान नावाचं प्राचीन राज्य. चिनी परंपरेच्या आधारे कौंडिन्य नावाच्या भारतीयाने त्याची स्थापना केली आहे अशी माहिती आपल्याला मिळते. आग्नेय आशियातील कला आणि सांस्कृतिक जीवन यावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला आपल्याला दिसून येतो. इंडोनेशियामध्ये आजही रामायण आणि महाभारत यावर नृत्य नाट्य लोकप्रिय आहे. तुम्ही जर इंडोनेशियामध्ये गेलात तर त्या ठिकाणी रामायण महाभारतावरची नृत्य नाट्य लोकप्रिय आहेत. प्राचीन कालखंडात बौद्ध धर्म म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया या देशांमध्ये पोहोचलेला आहे. तर अशा प्रकारची ही सगळी माहिती आपण 6वीची इतिहासाची नोट्स पूर्ण पाहिलेली. मागे ही नोट्स तुम्हाला मी शेअर केली होती, पुन्हा एकदा शेअर करतो. आता आपण थोडं थांबूया. जवळजवळ 1-1.5 तासापासून आपलं लेक्चर चालू आहे. उद्या आपण पुन्हा एकदा 9 वाजता लेक्चरमध्ये भेटूया. सो हॅव अ नाईस डे. थँक्यू. थांबायचं आपण आता.